भायखळ्यात रमजान ईदची उत्साहात सुरुवात। किस्ती हिंदुस्थानी मस्जिदमध्ये नमाज पठण, मस्जिदला आकर्षक रोषणाई। खासगी विनाअनुदानित शाळांमधील परीक्षा SCERT नुसार नाही, परीक्षा वेळापत्रकात विसंगती। पहिली ते 9वीच्या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत उशिरा होणार। पुणे विमानतळाचा यंदाचा उन्हाळी हंगामाची घोषणा, नवीन शहरांसाठी विमानसेवा जाहीर। उन्हाळी हंगामाच्या पहिल्याच दिवशी 102 विमान उड्डाणं। पुणे आणि परिसरामध्ये गुरुवारपर्यंत येलो अलर्ट, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता। विदर्भात उन्हाचा तडाखा कायम, रविवारी नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशांवर पोहोचला। पुढील 2 दिवस उन्हाचा तडाखा वाढणार। राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं खालावला। 2 आठवड्यांपूर्वी 50% असलेला पाणीसाठा आता 47%। जायकवाडी 54%, कोयना 44%, उजनी 28%, तिलारी 38%, तर पवना धरणात 40% पाणीसाठा। जिल्हा परिषदेकडून निवृत्तीवेतनासाठी ऑनलाईन प्रणाली सुरू। निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रकरणं तात्काळ मंजूर होणार। 3 निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच निवृत्तीवेतनाचे धनादेश मिळाले। मुंबईच्या JJ रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा। JJ रुग्णालयाच्या डॉक्टरांचा अमेरिकेत सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ऑब्स्ट्रॅक्ट पुरस्कारानं सन्मान। राज्यात बालमृत्यूच्या प्रमाणात घट, विविध उपाययोजनांमुळे सकारात्मक परिणाम। मागील 3 वर्षात बालमृत्यू 17,000हून 12,000पर्यंत कमी करण्यात यश। मुंबईच्या मुलुंडमध्ये गळती लागलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम पूर्ण। दुरुस्तीनंतर पालिकेच्या S आणि T विभागाचा पाणीपुरवठा सुरळीत। कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणीपुरवठा सुरळीत। 1,17,00,000ची थकबाकी भरण्याची प्रक्रिया सुरू, तर उर्वरित थकबाकी लवकरच भरण्याचं आश्वासन। रेल्वे प्रशासनाच्या आश्वासनानंतर पालिकेकडून पाणीपुरवठा सुरू। कोकण रेल्वेला डावलणाऱ्यामध्ये रेल्वेला हायकोर्टाचा दणका। 696 कोटींच्या रूळ दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेच्या निविदेचं मूल्यमापन करण्याचे हायकोर्टाचे आदेश। कोल्हापूरमध्ये फुटबॉलच्या मैदानात खेळाडूंमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी। पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळाचे खेळाडू भिडले। मैदानात तणाव, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। नाशिकमध्ये हॉर्न वाजवल्याच्या रागातून ज्येष्ठ व्यक्तीवर जीवघेणा हल्ला। चौघांकडून वाहन चालकाला शिवीगाळ, मारहाण करत दगडफेक केल्याची घटना। पाथर्डी फाटा परिसरातली घटना। नाशिकमध्ये पोलिसांकडून सायबर पेट्रोलिंगमध्ये वाढ। पोलिसांचं सोशल मीडिया साईट्सवर लक्ष। समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज टाकल्यावर कारवाई होणार। बीडमध्ये युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या। धारूर तालुक्यातील कान्नापूर इथली घटना। बबलू देशमुख असं मृत तरुणाचं नाव। जळगावच्या अमळनेरमध्ये 5व्या अहिराणी भाषा साहित्य संमेलनाची मोठ्या थाटात सुरुवात। छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संमेलन सुरू। चेन्नईत इराणी एन्काउंटरनंतर कल्याणमध्ये इराणी गँगची दहशत। इराणी वस्तीत शेतकऱ्याला जाळून ठार मारण्याच्या धमक्या, गुन्हा दाखल। पुण्यात मामानंच केली 15 वर्षांच्या भाच्याची हत्या। छातीवर चाकू हल्ला करत मामानं भाच्याला संपवलं। रागाच्या भरात पट्ट्यानं बेदम मारहाण आणि चाकू हल्ला।